नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग जो नाशिक याच्या अंतर्गत जे काही चौकीदार या पदाची जाहिरात निघालेली असेल किंवा जी जाहिरात निघाली त्या जाहिरातीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जे काही निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे, तो पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षेचा आहे. ओके. तर त्या लेखी परीक्षेसाठी जे काही आवश्यक असलेली प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्याच प्रश्नांच्या सिरीजचा आज आपण हा दुसरा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. जर अप्लाय वगैरे केलं नसेल तर अप्लाय करा. फक्त 10वी पास तुमची पात्रता त्या ठिकाणी मागलेली आहे. ओके. ही जर तुमची 10वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि एक चांगला गव्हर्नमेंट जॉब त्या ठिकाणी तुम्हाला मिळवता येतो. ओके. सो पाहूयात आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न की महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला आदिवासी पट्टा म्हणून ओळखलं जातं. ओके. तर महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला आदिवासी पट्टा म्हणून ओळखतात, तर जो सातपुडा पर्वतरांग किंवा त्या ठिकाणचा जो काही प्रदेश आहे किंवा याला आपण म्हणू शकता की महाराष्ट्राची जी काही कुठल्या बाजूला आहे सातपुडा पर्वतरांग, उत्तर सीमा. ओके. उत्तर सीमेवर या ठिकाणी आहे. आता उत्तर सीमेकडे जे काही सातपुडा पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेचे जे काही जिल्हे आहेत ती पर्वतरांग ज्या जिल्ह्यामध्ये आहे, जसं की नंदुरबार झालं, धुळे झाला. ओके. त्यासोबत जळगाव झाला. लिहून घ्या वाटल्यास. त्याच्या व्यतिरिक्त अजून अमरावती. तर हे सर्व जिल्हे किंवा या सर्व जिल्ह्यांचा जो काही प्रदेश आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींचं प्रमाण त्या ठिकाणी सर्वाधिक दिसून येतं. त्यामुळे याला आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जातो आपल्या महाराष्ट्रातील. ओके. आणि अजून एक सांगतो, या पदासाठी ऑलरेडी बॅच चालू झालेली आहे. आजच तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करून या बॅचमध्ये जॉईन व्हा. जॉईन होण्या अगोदर तुम्ही एक टेस्ट वगैरे सोडू शकता. फ्रीची टेस्ट आहे ॲपवरती दिलेली. ओके. आणि ॲप डाउनलोड करून घेण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. त्यामुळं ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या आणि जो ॲक्च्युअलमध्ये गट ड चा कशा पद्धतीचा पेपर असतो ते तुम्हाला त्या सराव पेपरमध्ये कळून जाईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल. ओके. सो लवकरात लवकर जॉईन करा. त्याची जी काही फी वगैरे असेल ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला त्याची कल्पना येऊन जाईल. परत बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये खूप कमी प्रमाणात आदिवासींचं प्रमाण आहे. ओके. परत बघायला गेलं तर दक्षिण कोकणात, आता दक्षिण कोकणामध्ये स्पेशली करून जे कातकरी जमात असते ना, तर त्यांची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे आणि सातपुडा हा एक महत्त्वाचा किंवा याचं उत्तर हे आपलं बरोबर आहे. ओके. तर थोडंसं व्यवस्थित लिहून घ्या आणि जी काही अतिरिक्त माहिती सांगतोय तीही लिहून घ्या. परत बघायला गेलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य इंग्रजी वर्णमाला निवडा. आता बघा सिंपल पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीची जर सिरीज आली किंवा याच्यामध्ये समजा कॉमा जरी आला तर याच्यामधला या पहिल्या अक्षराचा पहिल्याच अक्षराशी संबंध लावायचा असतो. परत परत सांगतोय. ओके. आणि या सेकंड अक्षराचा याच्याशी संबंध लावायचा असतो. हे थोडंसं करेक्शन करून घ्या. जर तुम्हाला इथं समजा एक एक्झाम्पल सांगतोय, ABC इथं या पद्धतीनं दिलं असेल, DCD ॲज इट इज अशा पद्धतीनं दिलं असेल आणि इथं परत या पद्धतीनं जर दिलं असेल तर या दोघांचा फक्त एक संबंध लावावा, या दोघांचाच. बाकी जी दुसरी सिरीज असेल त्यांचा. ओके. याच्यामध्ये थोडंसं व्यवस्थित करून घ्या. आता इथं बघायला गेलं तर एस आणि डब्ल्यूचा संबंध जर लावलात. ओके. आता ABCD मध्ये ॲड करा. एस पासून चौथ्या क्रमांकावर घेतला तर कुठलं अक्षर येतं? W. ओके. W पासून परत चौथ्या क्रमांकाचं अक्षर घेतलं तर काय येतं? याच्यामध्ये A येतं ना. WXYZ आणि चौथ्या क्रमांकाला A येतं. ओके. परत A पासून परत चौथ्या क्रमांकावर घेतलात, A पासून E येतं. ओके. तर परत A पासून चौथ्या क्रमांकावर E येतं आणि प्लस E पासून चौथ्या क्रमांकावर अक्षर येणारं कुठलं? आय येतं. ओके. तर आय आपलं पहिलं अक्षर आलं. आता बाकी ऑप्शन कुठं दिसतोय? पहिलं अक्षर आय हे फक्त इथंच आहे.
याला टिक मार्क करा आणि पुढं जा. ओके. जर समजा आयचे जर 2 ऑप्शन असतील तरच दुसऱ्या अक्षराचा क्रम लावत बसा. परत परत सांगतोय, सोपी आणि सरळ भाषा एवढंच करा. जर 2 ऑप्शन जर असतील, आता इथं याच्या जागी आय असला असता तर तुम्ही या सेकंड अक्षराचा जो काही असेल तो क्रम वगैरे घ्यावा किंवा याचा सहसंबंध काढा. ओके. हे थोडंसं लक्षात ठेवा. यातून तुमचा वेळ फार वाचेल. परत बघायला गेलं तर विदर्भातील सर्वात मोठं जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? तर विदर्भाच्या बाबतीत ज्या ज्या वेळेला विचारलं जाईल तर गोसीखुर्द नावाचा जो काही धरण आहे तो सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे, जो की कुठं आहे? आपल्या महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास जी काही वैनगंगा नावाची नदी जी आहे तर त्या नदीवर स्थित असलेलं महत्त्वाचं हे गोसीखुर्द नावाचं धरण आहे, जो की विदर्भातील सर्वात मोठं हे धरण आहे. परत बघायला गेलं तर याच्या जलाशयाला एक नाव आहे, ज्याला इंदिरा सागर म्हणून ओळखलं जातं. ओके. परत परत सांगतोय, त्याच्यामुळं व्यवस्थित लिहून घ्या. आणि अजून एक सांगतो, जर तुम्हाला कुठला डाऊट असेल ओके बॅच संदर्भात, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून द्या, व्हॉट्सअप करा. ओके. परत परत सांगतोय, व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. आणि बॅच लवकरात लवकर जॉईन करा, कारण का त्या बॅचची फी जी आहे ती वाढत जाणार आहे. सध्याला फार कमी फी आहे, कारण का त्याच्यामध्ये पुढं जाऊन व्हिडिओ लेक्चर ॲड होणार आहेत. टेस्ट पेपरसुद्धा पुढं जमलं तर ॲड आपण करून देऊ. त्याच्यानंतर जे काही आवश्यक असलेले टॉपिक वाईज लेक्चरसुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे जे असतील ते त्याच्यामध्ये ॲड करून देणार आहोत. त्यामुळं आजपासून तयारी सुरू करा. परीक्षेची डेट येईपर्यंत एक चांगल्या प्रकारची तयारी तुमची त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. ओके. ॲपबद्दल बॅचबद्दल मी मागच्या व्हिडिओत माहिती दिली आहे, भाग पहिला पाहून घ्या. परत बघायला गेलं तर जायकवाडी नावाचं जे धरण आहे ते आपल्या मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे. ओके. लक्षात ठेवा, आता संपूर्ण देश माझाच आहे, पण थोडाफार जो काही प्रदेश आहे जसं की मराठवाडा, या क्षेत्रातला जो काही सगळ्यात मोठा धरण जायकवाडी कुठं आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण या ठिकाणी वगैरे. ओके. तर तेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि याच्या जलाशयाचं नाव मला कमेंट करून द्या. परत परत सांगतोय, काही ना काही तुमच्यासाठी सोडत जाईन. सो त्यांची उत्तरं मला जेवढी तुम्ही फास्टमध्ये देसाल तसे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन. ओके. परत बघायला गेलं तर कृष्णा खोरे, कृष्णा नदीचं खोरे हे स्पेशली करून आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये आहे किंवा पश्चिम भागामध्ये हे स्थित आहे. मांजरा ही एक नदी आहे. ओके. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि जे जे अदर ऑप्शन आहे त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती काढा. परत बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची किती कार्यालये आहेत या पद्धतीनं विचारलंय, किंवा याला आपण याही पद्धतीनं म्हणू शकतो की ITDP. ओके. ITDPची एकूण किती कार्यालये आहेत? तर हे सद्यस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रात 29 कार्यालये स्थापित करण्यात आलेले आहेत, जे की आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे काही योजना असतील, ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतील त्या प्रोव्हाइड करणं हे काम करण्याचं यांच्याकडं असतं. ओके. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. परत विचारलंय, मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते? तर मराठा साम्राज्याचे जे पहिले पेशवे होते त्यांचं नाव आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. हे जे आहे ते मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे होते. ओके. थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर परत हे स्पेशली करून कुठं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यातले हे पहिले पेशवे आहेत. ओके. तर थोडंसं लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज ओके यांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं थोडंसं व्यवस्थित लिहून घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनी व्यवस्थितरित्या वाचून घ्या. त्याच्यामधले खूप सारे प्रश्न महाराष्ट्र परीक्षेला तर येतातच. ओव्हरऑल तुम्ही कुठलीही तयारी करत असाल तर आपल्या या राजाचा इतिहास आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके. परत बघायला गेलं तर बालाजी विश्वनाथ हे जे आहे ते राजश्री शाहू महाराज. ओके. राजश्री
शाहू महाराज यांच्या काळातले हे पहिले पेशवे होते. ओके, थोडंसं लक्षात ठेवा, पहिले पेशवे. हे थोडंफार महत्त्वाची माहिती आहे. आणि ज्यांनी पेशवेपद, हे यांच्यापासूनच पेशवेपद सुरू झालंय. ओके, पेशवेपद होतं, हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर बाकीचे जे 2 ऑप्शन आहेत त्यांच्याबद्दल ज्यांना कुणाला माहिती असेल कमेंट करून द्या. परत बघायला गेलं तर भारताची भूसीमा लागून असलेल्या देशांची संख्या वगैरे किती आहे? तर भारताची जी काही भूसीमा आहे, अगदी कॉमन प्रश्न येतात, परत सांगतोय, अगदी कॉमन प्रश्न. एकूण 7 देशांची सीमा आपल्या भारताला लागून आलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही नावं पाहू शकता, जसं की पाकिस्तान एक आहे, त्यानंतर अफगाणिस्तान एक आहे, त्याच्यासोबत बघायला गेलं तर चीन आहे. ओके, त्यासोबत नेपाळ आहे, शॉर्टमध्ये लिहितोय. त्यानंतर भूटान आहे, भूटान म्हणा अथवा भूतान म्हणा, त्यासोबत म्यानमार, त्यानंतर बांगलादेश. ओके, तर या 7 देशांची सीमा आपल्या भारताला लागून आहे. आणि सगळ्यात लांब जर विचारलं तर लक्षात ठेवा, सगळ्यात लांब सीमा आहे बांगलादेश या देशाची. जवळपास 4096 किलोमीटर एवढी जी आहे ती भूसीमा ॲज इट इज आपल्या भारताला लागलेली आहे. ओके, तर थोडंसं नोट डाऊन वगैरे करून घ्या. आणि ही गट ड ची आहे. ओके, गट ड च्या लेवलचेच प्रश्न करा, परत सांगतोय. परत बघायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर उत्तर महाराष्ट्रातील ज्या वेळेला विचारलं जाईल त्या वेळेला लक्षात ठेवा, तोरणमाळ जे आहे ते हे ठिकाण महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण जे की उत्तर महाराष्ट्रातलं आहे. ओके, तर थोडंसं लक्षात ठेवा, हे कुठं आहे असा प्रश्न तर सहसा तरी माहिती असू द्या. हे आपल्या नंदुरबार जिल्ह्यातलं महत्त्वाचं ठिकाण वगैरे आहे. ओके, तर चिखलदरा हे विदर्भातलं आहे. ओके, विदर्भ जे की अमरावतीमधलं आहे, शॉर्टमध्ये घ्या. त्यासोबत बघायला गेलं तर महाबळेश्वर जे की सातारा जिल्ह्यातलं आहे. आणि एक पद्धतीनं जो आपला पश्चिम महाराष्ट्र आहे त्या प्रदेशातला हा थंड हवेचं ठिकाण वगैरे आहे. परत म्हैसमाळ जे आहे ते एक पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर इथलं आहे, जे की मराठवाड्याकडलं. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा जेवढं होईल तेवढं. आणि जर काही डाऊट असेल तर मला अवश्य विचारपूस करू शकता. ओके, तुमच्यासाठीच हे सगळे प्रश्न या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहे. परत बघायला गेलं तर दिलेल्या शब्दाचे 2 अर्थ बरोबर आहेत. आता इथं बघायला गेलं तर इथं वास. ओके, याच्यामध्ये आपण वस्त्र आणि वस्ती या 2 शब्दांचे जे काही अर्थ आहेत ते त्याच्याशी मिळते जुळते किंवा समानार्थी शब्द आहेत असं तुम्ही म्हणू शकता. ओके, ज्याला आपण कधी कधी म्हणतो बघा वास, जसं की पिवळे वास टाकून बस. ओके, पिवळे वास म्हणजेच काय, वस्त्र असाही येतो. आणि त्यानंतर याच्यासोबत बघायला गेलं तर वास म्हणजेच काय, राहणे. ओके, राहणे किंवा तिथं वस्ती असणे. कधी कधी तुम्ही कुठल्या मूवीमध्ये बघितलं असेल की इथं ईश्वरांचा वास होता, त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी दिसून आलं तर ते त्याचं लागू होतं. ओके, तर थोडंसं लिहून घ्या. आता 9वा प्रश्न काय म्हणतो की याच्यामध्ये विशेषणाचा प्रकार ओळखा. ओके, तर इथं आपल्याला विचारलंय दुकानातून. ओके, पावशेर हे कशाचं आहे? संख्या विशेषणाचं आहे. ओके, संख्या विशेषण किंवा याला आपण म्हणू शकता की एक पद्धतीनं परिमाण. ओके, परिमाण वाचक या नावानं सुद्धा जर असेल ऑप्शन तर हेही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ओके, पावशेर हे काय करतं? मोजमापाचं एक पद्धतीचं एकक आहे. ओके, ज्या वेळेला संख्या त्या ठिकाणी दर्शविली जाते त्याच्यामध्ये ॲज इट इज मोजमापाचं एकक म्हणा, मोजमाप करण्याची प्रणाली वगैरे ॲड असेल तर त्याला म्हणतात. परत गुणविशेषण म्हणजे काय? जसं की आता गुळ आण म्हटलं तर गोड गुळ आण, गोड जे आहे ते गुणविशेषण झालं. ओके, सार्वनामिक जर विचारलं तर तो गुळ आण, त्या पद्धतीनं ते येईल. ओके, बाकी आता शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी कमेंटसाठी सोडलाय.
सगळ्यांनी कमेंट करून द्या. जसे कमेंट्स तुमचे 100+ कंप्लीट होतील तशा पद्धतीनं तुम्हाला याच सिरीजचा दुसरा व्हिडिओ लवकरात लवकर मिळून जाईल. आणि अजून एक सांगतो, ॲप लवकरात लवकर डाउनलोड करा आणि जॉईन करा. बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ थोडंसं त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांनी अर्ज केला असेल आणि त्यांना याचा कुठला ना कुठला फायदा त्या ठिकाणी होईल. बाकी तुम्हाला भेटेल पुढच्या भागात. धन्यवाद.